नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आम्ही आज आलोय या ऊस गेलेल्या शेतात। म्हणजे हा इथला ऊस जाऊन 1 ते दीड महिना झाला असेल। आता आम्ही ते हे नांगरून टाकले पहारान आणि याच्यामध्ये आता भात करायचा आहे, भाताचं पीक घ्यायचं आहे। आणि याच्यामधली आता आम्ही ही घाण जी दिसते, ऊसाची जी घाण असते म्हणजे खोडवी वगैरे अशा पद्धतीची, हे सगळं वेचून काढायचं आहे। हे सगळे गोळा करायचं एका जागेवर आणि हे पेटवून द्यायचं आणि पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे राने। आणि हे करायसाठी आम्ही आज इथे आलेलो आहे। ऊस गेल्यानंतर ट्रॅक्टरने हे सगळं रान आम्ही नांगरून टाकलं होतं, तापत्र टाकलं होतं आणि त्याच्यामधली आता घाण सगळी वेचून पेटवायची आहे। आमच्या रानाशेजारी जी आसपास रानं आहेत ती पण ह्या वर्षी भाताला निघालेले आहेत। जेव्हा 3 वर्ष आपण लावण खोडवं व बोडवं घेतलं जातं व बोडवं झाल्यावर 4थ्या वर्षी भाताचे पीक कोण घेते, कोण आडसा लावण्यासाठी सरी काढून टाकते। तर आम्ही पण ह्या वर्षी आमच्या वावरात भात केलेला आहे। हे वावर 30 गुंठ आहे आणि इथे आम्ही छोटे छोटे ढीक तयार केलेले आहेत। आणि आता आम्ही हे छोटे छोटे ढीक जे तयार केलेले आहेत ते आता पेटवून जाणार आहे आणि जे थोडे राहिलेले आहे ते उद्या आम्ही परत गोळा करून परत ते घाण सगळी, म्हणजे आमचं जेवढं वावर आम्हाला करायचं आहे तेवढी घाण पेटवून आम्ही वावर तयार करून जाणार आहे। चला तर मग भेटूया परत। इथून इकडे आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 6:30च्या दरम्यान आलो होतो शेतात आणि हे ते शेजाऱ्यांचं पण शेत पहा यांनी तयार केलेलं आहे पूर्णपणे। आमचं अजून दिंड आणि कुळं मारायचं आहे, म्हणजे अजून थोडीशी नांगरट त्याची करायची शिल्लक आहे। आणि हे इकडचं ह्या साईडचं जे रान ह्या दुसऱ्यांचं जे दिसते ते अगदी स्वच्छ केलेलं आहे आणि गुळगुळीत करून ठेवलेलं आहे। म्हणजे एकदम असं भात पेरण्यासाठी आपल्याला रान असं एकदम सपाट असं हवं असतं आणि त्याच्यामध्ये मातीचं ढेकळ वगैरे अजिबात नको असतात। पूर्णपणे अगदी बारीक माती करून एकदम लेवल लावून घ्यायची असते। अशा पद्धतीने ते रान सगळं आपल्या भाताला तयार करायचं असतं। पण आमचं अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही। एकदा घाण वेचून झाल्यानंतर मग आमचं परत ट्रॅक्टरने गुळगुळीत करून घ्यायचं, म्हणजे असं स्वच्छ मस्तपैकी एकदम सपाट करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये भात पेरायचं असतं। आणि ते आता हे बांध पण घालून घ्यायला लागलेत पहा। माती बांधाला त्या माती घालायची, खोऱ्याने माती वडायची आणि त्याचे बांध पण घालून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आपलं शेत हद्द ओळखावी म्हणून हे बांध घालावे लागतात। आमच्याकडे कोल्हापुरात, महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात मान्सूनची 25 मेला मान्सूनचं आगमन होणार आहे असं वातावरण म्हणजे जाहीर झालं आहे। सगळी लोक अशी म्हणतात की 25 तारखेलाच आपण भात वगैरे पेरायचं आहे सगळ्यांनीच। म्हणजे इथे सगळीच लोक 25 तारखेला भात पेरणार आहेत आणि आम्ही पण 25 तारखेलाच भात पेरणार आहे, 25 मेला। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कधी येतोय काय माहीत, तुमच्यापर्यंत कधी पोचतोय काय माहीत। म्हणजे एडिट तरी मी करायला अगोदरच घेतला आहे, पण तुमच्यापर्यंत 25 मेच्या अगोदरच पाठवायचं आहे मला, म्हणून मी जरा लवकरच हा एडिट करायला घेतला होता आणि एडिट करून झाला आहे। आणि हे पहा, इथे आमची खोडवी पण आता वेचून संपत आली आहेत। हे रान 1.5 एकरचं रान आहे हे, आणि आम्ही ह्यातलं अर्ध्याच्याला थोडंसं कमी दुसऱ्याला करायला दिले, म्हणजे ते भागावरती त्यांनी खर्च अर्धा आमचा, म्हणजे शेत त्यांनी करायचं, कष्ट त्यांनी करायचं, शेत आमचं, आणि काय पीक होईल ते अर्धा वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने आम्ही ठरवून ते बाहेर करायला दुसऱ्याला दिले आणि अर्धं आम्ही केले, म्हणजे अर्ध्याच्याला जास्त केले आम्ही। मी काल हे सगळं वेचून गेलो होतो, सगळी घाण ऊन लागायला लागलं त्यामुळे आम्ही नंतर 11च्या दरम्यान घरी गेलो होतो आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी परत 6:30 वाजता आलेलो आहे शेतात। तुम्ही हे आम्ही काल वेचलेलं पाहू शकता आणि ते काल पेटवून पण गेलेलो। हे पहा, पूर्ण छान मस्तपैकी घाण पेटलेले आहे आणि जर थोडी थोडी राहिली आहे ती आता नंतर परत गोळा करून मग परत त्याला पेट लावायची। आणि हे पेटलेलं रान पहा, म्हणजे हे वेचलेलं रान पहा किती स्वच्छ दिसतंय, आणि हे इकडे वेचायचं आहे। हा पट्टा दिसतोय पहा, हा एवढा इथून इकडे वेचायचा आहे आणि इकडे वेचलेला आहे। याच्यामध्ये आम्ही आता भात करणार आहे। तुम्हाला सगळे व्हिडिओ आम्ही भात पेरणीचे किंवा भात पेरल्यानंतर त्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आता
शेतातले येत राहतील आणि व्हिडिओ असेच आमचे बघत जा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।